हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू माय चॅनल AM क्लासेस. आज आपण 10th स्टँडर्ड जॉमेट्रीसाठी फर्स्ट चॅप्टर सिमिलॅरिटीमधील प्रॉब्लेम सेट 1 पाहणार आहोत. पहा आपल्याला क्वेश्चन 2 काय दिला आहे. इन ट्रँगल ABC B'D''C. आता या ठिकाणी आपल्याला ट्रँगल ABC ची फिगर दिलेली आहे. पॉइंट B, D and C हे 3 पॉइंट्स कोलिनियर आहेत. BD = 7. BD ची लेंथ दिलेली आहे 7. BC ची लेंथ दिलेली आहे आपल्याला 20. आणि आपल्याला या ठिकाणी हे जे रेशोज दिलेले आहेत हे रेशोज आपल्याला फाइंड करायचे आहेत. आता या ठिकाणी आपल्याला 3 ट्रँगल्स दिसत आहेत. ट्रँगल ABD हा फर्स्ट ट्रँगल, ट्रँगल ADC हा सेकंड ट्रँगल अँड ट्रँगल ABC हा थर्ड ट्रँगल. आता या ट्रँगलमध्ये A हा कॉमन व्हर्टेक्स आहे आणि या तिन्ही ट्रँगलचे बेस, ट्रँगल ABD चा बेस काय आहे BD, ट्रँगल ADC चा बेस काय आहे DC अँड ट्रँगल ABC चा बेस काय आहे BC. हे तिन्ही बेस एकाच लाईनवरती आहेत. म्हणजेच या तिन्ही ट्रँगलची हाईट इक्वल असणार आहे. म्हणजेच ट्रँगल ABD मध्ये BD हा बेस आहे. BD चा अपोजिट व्हर्टेक्स कोणता आहे A. या व्हर्टेक्स मधून ही जी परपेंडिक्युलर लाईन काढलेली आहे ही या ट्रँगलची हाईट आहे. म्हणजे AE ही या ट्रँगलची हाईट आहे. त्याचप्रमाणे ट्रँगल ADC मध्ये DC हा बेस आहे. DC चा अपोजिट व्हर्टेक्स A यामधून ही जी परपेंडिक्युलर लाईन काढलेली आहे ही काय असणार आहे, या ट्रँगलची हाईट असणार आहे. त्याचप्रमाणे ट्रँगल ABC मध्ये BC हा बेस आहे आणि या बेसचा अपोजिट व्हर्टेक्स कोणता आहे A आणि A मधून ही जी परपेंडिक्युलर लाईन काढलेली आहे ही काय आहे, या ट्रँगलची हाईट आहे. हाईट म्हणजेच काय, बेसच्या अपोजिट व्हर्टेक्स मधून काढलेली परपेंडिक्युलर लाईन. म्हणजेच या तिन्ही ट्रँगलची हाईट काय आहे, इक्वल आहे. आणि जर हाईट इक्वल असेल तर दोन ट्रँगलच्या एरियाचा रेशो हा कशाशी इक्वल असतो, त्यांच्या करस्पॉन्डिंग बेसची इक्वल असतो. ही प्रॉपर्टी यूज करून आपण एक्झाम्पल सॉल्व करू. आता या ठिकाणी आपल्याला BD ची लेंथ दिलेली आहे 7, BC ची लेंथ दिलेली आहे 20 आणि आपल्याला दिलेलं आहे B'D''C. म्हणजेच हे 3 पॉइंट्स कोलिनियर आहेत. मग आपण 20 मधून 7 मायनस केल्यानंतर आपल्याला DC ची लेंथ मिळेल. 20 - 7 म्हणजे ही लेंथ किती मिळेल आपल्याला 13. प्रथम आपण DC ही लेंथ काढून घेऊ आणि एक्झाम्पल सॉल्व करू. पहा सॉल्व करू आपण एक्झाम्पल. प्रथम आपण गिवन लिहून घेऊ. गिवन काय काय दिलेलं आहे पहा आपल्याला. BD = 7, BC = 20. आता B, D आणि C हे 3 पॉइंट्स कोलिनियर आहेत. म्हणजेच आपण काय लिहू शकतो, BD + DC = BC. हे BD + DC = BC. BD + DC = BC. रिझन काय येईल, B', D', C हे 3 पॉइंट्स कोलिनियर आहेत. आता BD किती दिलेला आहे 7 प्लस DC ची व्हॅल्यू आपल्याला फाइंड करायची आहे = BC. BC किती दिलेला आहे 20. हा 7 आपण या साईडला घेऊ. या ठिकाणी काय साइन काय नाही म्हणजे प्लस आहे, या बाजूला गेल्यानंतर मायनस होईल. देअरफॉर DC = 20 - 7. देअरफॉर DC = 20 - 7 काय येईल 13. म्हणजेच आपल्याला DC ची लेंथ किती मिळाली 13. ट्रँगल ABD, ट्रँगल ADC अँड ट्रँगल ABC हॅव इक्वल हाईट्स. या तिन्ही ट्रँगल्सची हाईट काय आहे, इक्वल आहे. लिहून घेऊ आपण. ट्रँगल ABD, ट्रँगल ADC अँड ट्रँगल ABC हॅव इक्वल हाईट्स. आणि आपल्याला प्रॉपर्टी माहिती आहे, जर 2 ट्रँगल्सची हाईट इक्वल असेल तर त्यांच्या एरियाचा रेशो हा त्यांच्या करस्पॉन्डिंग बेसशी इक्वल असतो. लिहून घेऊ आपण. वी नो दॅट एरियाज ऑफ ट्रँगल्स विथ इक्वल हाईट्स आर प्रपोर्शनल टू देअर करस्पॉन्डिंग बेसिस. आता फर्स्ट रेशो फाइंड करू आपण. फर्स्ट रेशो काय पहा, एरिया ऑफ ट्रँगल ABD अपॉन एरिया ऑफ ट्रँगल ADC. हा रेशो आपल्याला फाइंड करायचा आहे. आता एरिया ऑफ ट्रँगल ABD, ट्रँगल ABD चा बेस काय आहे BD अँड ट्रँगल ADC चा बेस काय आहे DC. लिहून घेऊ आपण. BD अपॉन DC. ABD चा बेस काय आहे BD आणि ट्रँगल ADC चा बेस काय आहे DC. दोन्ही ट्रँगलची हाईट इक्वल आहे. म्हणजे त्यांच्या एरियाचा रेशो हा त्यांच्या करस्पॉन्डिंग बेसिसशी इक्वल असणार आहे. म्हणजेच BD अपॉन DC = BD किती आहे, BD किती दिलेला आहे 7 अपॉन DC किती मिळाला आपल्याला 13. म्हणजे 7/13. हा आपल्याला फर्स्ट रेशो मिळाला. सेकंड रेशो फाइंड करू आपण. सेकंड रेशो काय आहे, एरिया ऑफ ट्रँगल ABD अपॉन एरिया ऑफ ट्रँगल ABC. आता या दोन्ही ट्रँगलचा बेस घेऊ आपण. ट्रँगल ABD चा बेस काय आहे, ट्रँगल ABD चा बेस BD आहे
आणि ट्रायंगल ए बी सीचा बेस काय आहे, ट्रायंगल ए बी सीचा बेस बी सी आहे. म्हणजेच काय येईल, बी डी अपॉन बी सी. ए बी डीचा बेस बी डी आहे, ट्रायंगल ए बी सीचा बेस बी सी आहे, बी डी अपॉन बी सी. आता बी डी किती आहे 7 अपॉन बी सी. बी सी किती दिलेला आहे 20. म्हणजेच काय 7 अपॉन 20. थर्ड रेशो फाइंड करू आपण. एरिया ऑफ ट्रायंगल ए डी सी अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी इज इक्वल टू, आता या दोन्ही ट्रायंगलचा बेस लिहून घेऊ आपण. ट्रायंगल ए डी सी, ट्रायंगल ए डी सीचा बेस काय आहे डी सी. अँड ट्रायंगल ए बी सी, ट्रायंगल ए बी सीचा बेस काय आहे बी सी. म्हणजेच डी सी अपॉन बी सी. म्हणजेच काय डी सी अपॉन बी सी. ट्रायंगल ए डी सीचा बेस काय आहे डी सी. ट्रायंगल ए बी सीचा बेस काय आहे बी सी इज इक्वल टू, आता डी सीची व्हॅल्यू काय मिळाली आपल्याला 13. डी सीची व्हॅल्यू 13 अपॉन बी सीची व्हॅल्यू काय आहे, बी सी इज इक्वल टू 20. बी सीची व्हॅल्यू काय आहे 20. म्हणजेच 13 अपॉन 20. अशा प्रकारे आपल्याला हे एक्झाम्पल सॉल्व करायचं होतं. पुन्हा एकदा पहा आपण एक्झाम्पल कसं सॉल्व केलं. नेक्स्ट एक्झाम्पल सॉल्व करू आपण. क्वेश्चन 3 काय दिला आहे पहा आपल्याला. रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स विथ इक्वल हाईट्स इज 2:3. आपल्याला 2 ट्रायंगलच्या एरियाचा रेशो दिलेला आहे 2:3 आणि या 2 ट्रायंगल्सची हाईट इक्वल आहे. इफ बेस ऑफ द स्मॉलर ट्रायंगल इज 6 सेंटीमीटर. स्मॉलर ट्रायंगलचा बेस आपल्याला दिलेला आहे 6 सेंटीमीटर. देन व्हॉट इज द करस्पॉन्डिंग बेस ऑफ द बिगर ट्रायंगल. आणि आपल्याला बिगर ट्रायंगलचा बेस फाइंड करायचा आहे. पहा आपल्याला हे एक्झाम्पल कसं सॉल्व करता येईल. आपल्याला 2 ट्रायंगलच्या एरियाचा रेशो दिलेला आहे. आता आपल्याला ट्रायंगलचा एरिया A1 अँड A2 कन्सिडर करू. आता 2 ट्रायंगलच्या एरियाचा रेशो आपल्याला दिलेला आहे 2:3. म्हणजेच A1 अपॉन A2 इज इक्वल टू 2/3. हा रेशो आपल्याला दिलेला आहे. आता याच्यामध्ये एक A1 हा स्मॉलर ट्रायंगल असणार आहे आणि A2 हा बिगर ट्रायंगल असणार आहे. या रेशोवरून आपल्याला लक्षात येईल A1 हा स्मॉलर ट्रायंगल असणार आहे आणि A2 हा बिगर ट्रायंगल असणार आहे. आणि आपल्याला काय सांगितलेलं आहे, या 2 ट्रायंगलची हाईट काय आहे इक्वल आहे. त्याचबरोबर आपल्याला स्मॉलर ट्रायंगलचा बेस दिलेला आहे 6 सेंटीमीटर. आपण स्मॉलर ट्रायंगलचा एरिया B1 कन्सिडर करू. B1ची व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे 6 सेंटीमीटर आणि बिगर ट्रायंगलचा बेस आपण B2 कन्सिडर करू. B2ची व्हॅल्यू आपल्याला फाइंड करायची आहे. आता आपल्याला काय दिलेलं आहे, 2 ट्रायंगल्सची हाईट इक्वल आहे आणि जर 2 ट्रायंगल्सची हाईट इक्वल असेल तर त्या 2 ट्रायंगलच्या एरियाचा रेशो हा कशाशी इक्वल असतो, त्यांच्या करस्पॉन्डिंग बेसिसशी इक्वल असतो. म्हणजेच काय येईल पहा, A1 अपॉन A2 इज इक्वल टू B1 अपॉन B2. ही प्रॉपर्टी यूज करून आपण एक्झाम्पल सॉल्व करू. प्रथम आपण दोन्ही ट्रायंगलचा एरिया A1 अँड A2 कन्सिडर करू. लेट A1 अँड A2 बी द एरियाज ऑफ 2 ट्रायंगल्स अँड B1 अँड B2 आर देअर रिस्पेक्टिव्ह बेसिस. 2 ट्रायंगलचा एरिया आपण A1 अँड A2 कन्सिडर करू आणि त्यांचा बेस B1 अँड B2 कन्सिडर करू. आता या 2 ट्रायंगलच्या एरियाचा रेशो आपल्याला दिलेला आहे. लिहून घेऊ आपण. A1 टू A2 इज इक्वल टू 2:3. हा रेशो आपल्याला दिलेला आहे. त्याचबरोबर B1ची व्हॅल्यू दिलेली आहे आपल्याला 6 सेंटीमीटर आणि आपल्याला B2ची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. बिगर ट्रायंगलचा बेस आपल्याला फाइंड करायचा आहे. स्मॉलर ट्रायंगलचा बेस आपल्याला दिलेला आहे 6 सेंटीमीटर आणि आपल्याला बिगर ट्रायंगलचा बेस B2 फाइंड करायचा आहे. आता आपल्याला काय दिलेलं आहे, दोन्ही ट्रायंगलची हाईट इक्वल आहे. लिहून घेऊ आपण. द 2 ट्रायंगल्स हॅव इक्वल हाईट्स. रिझन काय येईल हे आपल्याला दिलेलं आहे गिवन. आता दोन्ही ट्रायंगलची हाईट इक्वल आहे म्हणजेच दोन्ही ट्रायंगलच्या एरियाचा रेशो हा कशाशी प्रोपोर्शनल असणार आहे, त्यांच्या करस्पॉन्डिंग बेसिसची प्रोपोर्शनल असणार आहे. लिहून घेऊ आपण. वी नो दॅट एरियाज ऑफ ट्रायंगल्स विथ इक्वल हाईट्स आर प्रोपोर्शनल टू देअर करस्पॉन्डिंग बेसिस. देअरफॉर A1 अपॉन A2 इज इक्वल टू B1 अपॉन B2 त्यांच्या करस्पॉन्डिंग बेसची इक्वल असणार आहे. जर 2 ट्रायंगलची हाईट इक्वल असेल तर त्यांच्या एरियाचा रेशो हा कशाशी इक्वल असणार आहे, त्यांच्या करस्पॉन्डिंग बेसची इक्वल असणार आहे. आता याच्यामध्ये आपण व्हॅल्यू पुट करू. A1 अपॉन A2 हा रेशो आपल्याला दिलेला आहे 2/3. या ठिकाणी लिहून घेऊ आपण. 2/3 इज इक्वल टू B1. B1ची व्हॅल्यू किती दिलेली आहे 6 सेंटीमीटर 6 आणि B2ची व्हॅल्यू आपल्याला फाइंड करायची आहे. क्रॉस मल्टिप्लिकेशन करू आपण. 2 इंटू B2 इज इक्वल टू 3 इंटू 6. आता हा 2 आपण या साईडला घेऊ. या ठिकाणी मल्टिप्लाय आहे, या बाजूला आल्यानंतर डिवाइड होईल. देअरफॉर B2 इज इक्वल टू 3 इंटू 6 अपॉन 2.
भाग घालू आपण. 2 1 जार 2, 2 3 जार 6. देअरफॉर B2 इज इक्वल टू 3 3 जार 9. म्हणजेच आपल्याला B2ची व्हॅल्यू काय मिळाली आपल्याला 9 सेंटीमीटर. म्हणजेच आपल्याला बिगर ट्रँगलचा बेस काय मिळाला 9 सेंटीमीटर. आन्सर लिहू आपण खाली. देअरफॉर द करस्पॉन्डिंग बेस ऑफ द बिगर ट्रँगल इज 9 सेंटीमीटर. द करस्पॉन्डिंग बेस ऑफ द बिगर ट्रँगल इज 9 सेंटीमीटर. अशा प्रकारे आपल्याला हे एक्झाम्पल सॉल्व करायचं होतं. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.